गुड मॉर्निंग, नमस्कार. परत आपली भेट खूप दिवसांनी होत आहे, पण थोडीशी बिझी होती कारण की रस्त्याचं काम चालू होतं. स्ट्रेस्ड आहे कारण की अजूनही ग्रामपंचायतकडनं आम्हाला NOC मिळाली नाही आहे, ज्याला ऑलमोस्ट 2 महिने होऊन गेलेले आहेत आणि माहीत नाही कधी मिळणार आहे NOC. सो लेट्स सी, क्रॉसिंग माय फिंगर्स, बघूया. आणि नवीन काय होतं आहे अरुणा फार्म्समध्ये, तर मी स्ट्रॉबेरीज लावलेल्या आणि तिथे आता स्ट्रॉबेरीज आलेल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. इथे आले, नंतर इथे आलेत, इथे फुलं आली आहेत, इथे पण आली आहे छोटीशी, इथे आली आहे. कोथिंबिरीला फुलं आली आहेत, त्यामुळे ती काढायची आहेत. ती सगळी फुलं काढून टाकायची आहेत आणि कोथिंबीर परत पेरायची आहे. काल शेणखत टाकून घेतलेलं आहे. रोडचं काम तुम्ही बघू शकता, ऑलमोस्ट 60% झालं आहे. त्यानंतर आम्हाला एक मोठा झटका दिलेला आहे कॉन्ट्रॅक्टरनी बिल देऊन. सो इथे सो दिस इज अ लर्निंग थिंग ॲक्च्युली, बिकॉज आपल्याकडे बॉम्बेला आपण नेहमी असं विचारतो की कोटेशन द्या आणि मग काम चालू करा. इथे असं काही ओके, आपल्याला हवं असं तर आपण काम चालूच करू शकत नाही जोपर्यंत कोटेशन मिळत नाही. पण इथे खूप रिलेशनशिपमुळे असं असतं की ताई मी करतो ना, तुम्ही नंतर बघूया ना, आपण टेन्शन नका घेऊ, मी बघतो. आणि त्यांना माहिती असतं की आपल्याला कोटेशन कितीचं मिळालं. असं पण नाही की ज्यांच्याकडे दुसरीकडनं आम्हाला जिथून कोटेशन मिळालेलं असतं आणि गावागावामध्ये बोलता बोलता त्यांना हे सगळं माहिती असतं की आपण काम दुसऱ्याला देणार आहोत आणि मग ते इमोशनली आपल्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतात. आम्ही असताना, गावची माणसं असताना तुम्ही दुसऱ्यांना का काम देताय, तसं सगळं होत असतं. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपण पण कुठे ना कुठे असा विचार करतो की ठीक आहे, जाऊ दे, आपल्या ओळखीचं आहे तर देऊया त्याला काम. आणि अशामुळे आपण त्यांना काम देतो आणि मग ते आपल्याला काम असं अर्धवट झाल्यानंतर बिल आणून देतात, त्याच्यामुळे आपल्याला फक्त हार्ट अटॅक येण्याचा बाकी असतो. सो एनिवेज, हे असं आहे. तर अर्धवट काम झालेलं आहे आणि वी आर लर्निंग फ्रॉम आवर मिस्टेक्स ॲक्च्युली. कारण की होपफुली यापुढे जे काही काम आम्ही घेऊ ते विदाऊट कोटेशन घेणार नाही, फॉर शुअर. कितीही चांगले फ्रेंड्स असू देत, कितीही सेम थिंग हॅपन विथ आर कॅमेराज ॲक्च्युली. वी वॉन्टेड समथिंग दॅट वॉज 5 MP आणि त्यांनी 2 MPचे कॅमेरेज आणून लावले आहेत. आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही कॅमेरेज जे आहेत ते 3 कॅमेरेज बदलून द्या, जे जास्त चांगले असतील किंवा क्लिअर असतील असे कॅमेरेज द्या आम्हाला. सो बेसिकली क्लॅरिटी चांगली येईल. आणि आम्ही असा विचार केला की त्याच्यावर ते म्हणतील की ठीक आहे, मी रिप्लेस करतो, जे काही डिफरन्स असेल तर तुम्ही द्या. तेही होत नाही त्यांनी, म्हणजे ते आता कॅमेरे लावून गेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये एक असं आहे की त्यांनी एकही पैसा आमच्याकडनं घेतला नाही आहे. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की आय थिंक दॅट मस्ट बी द थॉट की होऊ दे डिले जितका होतो आहे तेवढा. एकदा 6 महिने झाल्यानंतर आम्ही बोलू की आता तर चेंजच नाही करू शकत आणि असं करून त्यांच्या गळ्यात पडणार आहेत. मी त्यांना अजून एक ऑप्शन दिलेला की हे जे कॅमेरे ते तुम्ही रिटर्न नका करू, तसेच ठेवा. आमचं घर जेव्हा होईल तेव्हा घराच्या अवतीभोवती जे कॅमेरे लावायचे ते आपण हे यूज करू शकतो. तुम्ही 5 MPचे किंवा 8 MPचे कॅमेरे मागवा. बट इवन दॅट इज नॉट हॅपनिंग. सो आय डोंट नो, मे बी दिस इज हाऊ थिंग्स वर्क हिअर. सेम थिंग विथ NOCसाठी सगळे पेपर्स, डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. ग्रामसेवक भेटत नाही किंवा त्याचं असं म्हणणं असेल कदाचित की आम्ही त्यांच्याकडे ॲटलिस्ट 15-16 फेऱ्या माराव्यात आणि नंतर ते कदाचित देतील आम्हाला. आय डोंट नो. सो आय डोंट नो काय होणार आहे, पण लेट्स सी. इथे आमची लाईन आखणी केलेली आहे, ती पण आता फुसट होत चालली. यू कॅन सी प्लॅनिंग ऑलरेडी होतं. सगळी खुंट पण मारून ठेवलेली आहेत. इफ यू कॅन सी द प्लॅन, इथे घर असणार आहे, पण काही दिसत नाही होताना. लवकर बघूया कधी काय होतं आहे ते. राम भरोसे. आता जास्ती काही बोलण्यात अर्थच नाही आहे.
सो आणि दिस इज जस्ट मुंबईहून एक 80-85 किलोमीटरवर हा कारभार चालला आहे. सो यू कॅन इमॅजिन हाऊ थिंग्ज आर. आय डोंट नो, गॉड नोज प्लीज. हे कडुलिंबाचं आमचं झाड चांगलंच बहरलं आहे. हे ऑलमोस्ट असं मरतुकडं झालेलं, आय डोंट नो फॉर वॉट रिझन. पण मी सध्या एक्सपेरिमेंट करते आहे TCBT च्या चॅनलवरती जे खतं येतात ती खतं घरात करून, आणि त्याचा रिझल्ट इज टू मच. हे शमीचं झाड आहे, हे पण पूर्ण ह्याची पानगळ झालेली आणि अजिबात एकही पान नव्हतं ह्याच्यावर. आणि ह्याच्यावर मी एक फवारणी केलेली ताक आणि आवळा पावडरची, आणि त्याच्यानंतर हे पूर्ण असं ह्याला पानं फुटली आहेत आणि हे खूप फ्रेश दिसतं आहे. सो हे एक आहे. आणि दिस इज मोस्ट सॅटिस्फाईंग जेव्हा एखादं मेलेलं झाड रिवाईव्ह होतं किंवा आपल्याला वाटतं आता हे याचं काही होऊ शकत नाही. तसंच अजून एक झाड आहे जे मला तुम्हाला दाखवायचं आहे. मला माहीत नाही आधीच्या व्हिडिओजमध्ये ते आलं आहे की नाही, पण ते झाड आहे हे टमॅटोचं झाड, आणि हे पूर्ण सुकून गेलेलं. सो इथे मी वाफे केलेत, इथे हा मांडव घातला आहे आणि इथे ह्या वेली आहेत. सो वेलींना तुम्ही बघू शकता छोटे छोटे दुधी आलेले आहेत. आणि आता ही वेल या मांडवावर चढेल. मला जसा येतो तसा मी मांडव घातलेला आहे, नथिंग मेजर. कारण की मला मांडव वगैरे घालता येत नाही, मी पण शिकतेच आहे. हे कारल्याची झाडं आहेत. मला अशी मध्ये मध्ये वेगळी झाडं लावायला आवडतात. म्हणजे इथे असं कारल्याचं आहे, पण त्याचसोबत मी एक टमॅटोचं झाड पण लावलं आहे, जस्ट असंच. सो ही मला इथे बांधायचं आहे असं. सो हे एक होऊन जाईल. हे कारल्याचं आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता, इथे पण एक छोटासा दुधी आलेला आहे. हा बघा, छोटूसा दुधी आलेला आहे, छोटूसा दुधी आलेला आहे. आणि इथे काल मी सो हे बटाटे लावले आहेत. बटाट्याचं खूप चांगलं पीक मला मिळालं. एकदा मी एक्सपेरिमेंट केला आणि इट वॉज सक्सेस. तर मी बटाटे लावले आहेत. लाल माठ आहे, येतो आहे, पालक आहे, मेथी मी 3 दिवसापूर्वीच सगळी काढून टाकली आणि वापरली. इथे काल वांगी आणली आहेत बऱ्याच प्रकारची. ती येतील तेव्हा त्याचे व्हिडिओज नक्कीच टाकेन. आणि हे टमॅटोचं झाड पूर्णपणे मेलेलं, हे रिवाईव्ह झालं आहे TCBT हे खत वापरून. तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन TCBTचे व्हिडिओज बघू शकता. अमेझिंग व्हिडिओज, आणि खतं खरंच खूप चांगली आहेत त्यांची, ते जे सांगतात ते केलं तर. आणि तुम्ही बघू शकता टमॅटोच्या वजनाने झाड पूर्ण खाली आलं आहे. ते मला वरती बांधावं लागणार आहे आता. आणि इथे घोसाळं पण आलं आहे, ते मी काढते. सी, सो लेट मी रिमूव्ह दिस. मिरच्या भरपूर आल्यात. मला माहीत नाही मिरच्याची झाडं कधी परत काढून टाकायची असतात का ती जस्ट ठेवायची असतात जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत. पण कॅप्सिकमला फुलं आली आहेत. कॅप्सिकमच्या झाडाला, मिरच्या झाडाला छोटी छोटी फुलं आली आहेत. आणि येस, सो आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ फॉर डुईंग दिस. सो ठीक आहे, पुढे तुम्हाला मी अपडेट देतच राहीन काय चाललं आहे ते. सध्या थोडीशी फ्रस्ट्रेटेड आहे कारण की परमिशन्स मिळत नाही आहेत, लोकं मिळत नाही आहेत कामाला. ॲज युजल नथिंग इज गोईंग ॲज पर प्लॅन. पण ठीक आहे, ओके, दॅट्स लाईफ. ओके, बाय.